जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार प्रेक्षक हो, जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मी निलेश पवार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करतो आहे आणि याचे सगळेच जण आपण साक्षीदार आहोत। त्यांच्याकडूनच आपण या सगळ्या कामाची विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत। म्हणूनच 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर हा विशेष कार्यक्रम खास आपल्यासाठी सादर केला जातोय, विकासाची शंभरी जनतेच्या दरबारी। सर्वप्रथम आपण सगळेजण नितेशजी राणे साहेबांचं मनपूर्वक स्वागत करूया। साहेब, या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। नमस्कार। आपण साहेबांकडून विस्तृत माहिती जाणूनच घेणार आहोत, पण 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर कोणते लोकाभिमुख निर्णय घेतले गेले याची जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने एक ध्वनी चित्रफीत बनवली आहे, ती आधी आपण आता पाहूया। मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास विभागाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले। मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळणं या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णयाचे श्रेय देखील नितेश राणे यांचंच। राज्यासाठी काम करत असतानाच 18 जानेवारी 2025 रोजी त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आली आणि क्षणाचाही विलंब न करता ते जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेत कामाला लागले। जिल्ह्याचा सुपुत्र पालकमंत्री झाला म्हणून सिंधुदुर्ग वासियांनी देखील त्यांचे भरभरून स्वागत केले। जिल्ह्याच्या विकासाला आता अधिक गती मिळणार हा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर आहे। माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार श्रीयुत नारायण राणे साहेब यांच्या स्वप्नातला सिंधुदुर्ग निर्माण करणे हे माझे ध्येय असल्याचेही ते म्हणाले। नागरिकांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य, ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा, पर्यटनासह पायाभूत सुविधांमध्ये वाढ, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करणे अशा विकासात्मक बाबींना त्यांचे प्राधान्य आहे। जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती व्हावी हे खासदार नारायण राणे यांचं असणारं स्वप्न पालकमंत्र्यांनी प्रत्यक्षात उतरवलं आणि जिल्ह्यात नुकतंच मार्केट कमिटीचं भूमिपूजन पार पडलं। प्रगतिशील शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी पालकमंत्र्यांनी बारामती येथील कृषक प्रदर्शनाला पाठवलं। पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गाळमुक्त नदी मोहीम राबवण्यात येत आहे। जिल्ह्यात प्राणी संग्रहालय निर्माण करण्यासाठी त्यांनी वनमंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने मिळवण्यासाठी ते मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा देखील करत आहेत। फुलकिडीमुळे होत असलेल्या नुकसानाबाबतची परिस्थिती त्यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिली आहे। पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्ट मंजुरी व हप्ता वितरण लक्ष्यांश पूर्ततेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम स्थानी राहिला आहे। आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। सामान्य जनतेचे प्रश्न जलद गतीने सोडवण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतून मुख्यालयात पालकमंत्री कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे। प्रत्येकाच्या समस्या जाणून घेत त्या ऑन द स्पॉट सोडवण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत। सन 2024-25 या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे। दहिबाव अन्नपूर्ण योजनेच्या दुरुस्तीसाठी 9.5 कोटींचा निधी, सिंधुदुर्ग तसेच पद्मदुर्ग किल्ल्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी निधीची उपलब्धता, वन्य प्राण्यांपासून होणारा उपद्रव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न, चिपी विमानतळ विद्युतीकरणासाठी 2,37,00,000ची तरतूद त्यांनी केली आहे। आपल्या पालकमंत्री पदाच्या 100 दिवसात त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत आणि यापुढेही ते असेच लोकाभिमुख निर्णय घेऊन जिल्ह्याला एक नवी दिशा मिळवून देतील एवढं मात्र नक्की। तर मंडळी, आपल्याला कळलंच असेल की या ध्वनिचित्रफितीवरून किती विकासाभिमुख निर्णय घेतले गेले।
नितेश राणे साहेब, मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या विभागाची वाटचाल आणि भविष्यातील वाटचाल याचा ताळमेळ करताना तुमच्या मनात नेमकं काय होतं? आजच्या तारखेला ज्या 2 खात्याचा मी मंत्री म्हणून आज राज्यामध्ये काम करतोय, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे, एकंदरीत त्या खात्यामध्ये असलेली परिस्थितीचा पहिला आढावा किंवा विचार करायला पाहिजे. आज मत्स्य व्यवसायाचा अगर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्य म्हणून आपण गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये आपण 16व्या क्रमांकावर आहोत. आज आपण समुद्राच्या मासेमारीमध्ये आपण 6व्या क्रमांकावर आहोत उत्पादनामध्ये. दुसरं म्हणजे बंदरे खात्यामध्ये, उदाहरण आपण जहाज बांधणीचा अगर विचार कराल, जे फार मोठा विषय आहे, त्या जहाज बांधणीमध्ये आपण पूर्ण जगामध्ये फक्त 1% आहोत भारत देश म्हणून. जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये होत पण नव्हती. हा जुना किंबहुना याचा इतिहास पाहत असताना आम्हाला कशावर काम करायचंय ह्याच्यावर तुम्हाला स्पष्ट या आकड्यांवरून कळलं असेल. राज्याच्या मच्छीमारांचा उत्पादन वाढवायचं, त्यांना आर्थिक सक्षम करायचं आणि राज्याला ह्या आंध्र असो, केरळ असो, अन्य राज्याच्या तुलनेमध्ये आपण स्पर्धेमध्ये आणायचा हा आमचा मुख्य हेतू ठेवून आम्ही मत्स्य खात्यामध्ये काम करत आलेलो आहे. बंदरे खात्यामध्ये पण एका बाजूला आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या स्वप्नातून घडत असलेलं वाढवण बंदर, त्यासाठी विशेष प्रयत्न आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेत आहेत. आमचं महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही 26% त्या ह्याच्यामध्ये आहोत वाढवण बंदरमध्ये. पण त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये 48 टोटल बंदर आहेत, 15 ऑपरेशनल बंदर आहेत. आता ह्या परिस्थितीला बंदराच्या माध्यमातून आपल्याला रोजगार निर्मिती असो, उद्योजकता असो, व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या देशाला, राज्याला पुढे घेऊन जायचं असेल म्हणून आम्ही काही धोरणात्मक निर्णय घ्यायला सुरू केलेले आहेत. एका बाजूला मत्स्याला कृषीचा दर्जा देणं, त्याच्यामुळे मच्छीमारांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होणार. ज्या ज्या राज्यांनी, म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्र राज्य हा पूर्ण कृषी दर्जा देणारा पहिला राज्य ठरलेला आहे. आंध्र असो, छत्तीसगड असो, केरळ असो, अन्य राज्यांनी काही सवलती फक्त आतापर्यंत दिलेल्या आहे. पण फक्त सवलती दिल्यानंतर पण मासेमारीचं उत्पादन त्यांचं 50, 80, 90% पर्यंत वाढलेलं आहे. छत्तीसगडमध्ये तर 160% वाढ झालेली आहे उत्पादनामध्ये, फक्त काही सवलती दिल्यात कृषीच्या. आपण तर 100% दर्जा दिलेला आहे. म्हणजे 100% दर्जा दिल्यामुळे त्या मच्छीमारांना, त्या क्षेत्रातल्या जे काही कष्टकरी आमचे मच्छीमार आहेत त्यांना एवढ्या मोठ्या उत्पादनामध्ये फायदा होणार आहे. त्यांना सवलती भेटणार आहे, करांमध्ये सवलती भेटणार आहे, सबसिडी भेटणार आहे, केंद्र आणि राज्याच्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे. काही नुकसान भरपाई झालं तर शेतकऱ्यांच्या धर्तीवर आता त्यांना मदत मिळण्याचे दरवाजे उघडे झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण आपलं राज्याचं स्वतंत्र असं जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीचं धोरण आणणारं आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक जहाज बांधणी ह्या क्षेत्रामध्ये आज आपल्या देशामध्ये होणार आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात होणार आहे. आपल्या ह्याच वेळीच्या अर्थसंकल्पामध्ये मोदीजींनी 25,000 कोटी मरीटाईम डेव्हलपमेंटसाठी तरतूद करून ठेवलेली आहे. जहाज बांधणी हा आमच्या मोदीजींच्या नजरेसमोर असलेला फार महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तोच धागा पकडून राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला आदेश दिले की आपण जहाज बांधणीमध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमी मोदीजींना बनवायचे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे अग्रक्रमांकाचं राज्य असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान हे बंदरे खात्याचं असलं पाहिजे. आणि म्हणून त्या चौकटीत ते नजरेसमोर ठेवून आम्ही ह्या दोन्ही माझ्या मंत्रालयाचं आम्ही कारभार पुढे घेऊन जातो आहोत. 100 दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये जे आमच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवून दिलेली पहिल्या 5 क्रमांकामध्ये जे खात्यांना एकंदरीत त्यांना सगळ्यांना मार्क दिलेले 100च्या अनुसार पहिल्या 5 मध्ये माझ्या बंदर खातं आलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अपेक्षा ज्या ज्या आमच्याकडून व्यक्त करतायत, ज्या ज्या आम्हाला निर्देश देत आहेत, जिथे आम्हाला बंदराच्या माध्यमातून राज्य आणि देशाचा विकास करायचा आहे त्या मार्गावर चालण्याचं काम खात्याचा प्रमुख म्हणून मी माझ्या दोन्ही खात्याच्या सगळ्याच अधिकाऱ्यांच्या सहकार्याबरोबर मी पुढे जातोय.
निश्चितच गौरवाची गोष्ट आहे सर. आपल्या पाठपुराव्यामुळे यंदा अर्थसंकल्पात बंदरे विकासासाठी 484 कोटी आणि मत्स्य व्यवसायासाठी 240 कोटी रुपयांची तरतूद झाली. म्हणजे या निधी कशा प्रकारे विकास साधला जाणार आहे या निधीतून? तुम्ही मला विचारलं तर ह्याच्यापेक्षाही जास्त निधी उपलब्ध करण्याचा माझा निर्धार आहे. शेवटी मी जेव्हा हे खातं हातात घेतलं तेव्हा काही अखर्चित निधीची बाब होती. ती निधी 100% आम्ही खर्च 31 मार्चपर्यंत करू शकलो नाही, म्हणून त्याचं प्रतिबिंब तुम्हाला ह्या नवीन वर्षामध्ये दिसत आहे. म्हणून आता ह्याचंही नियोजन, जसं मी जिल्हा नियोजन निधीचं नियोजन सुरू केलेलं आहे, तसंच माझ्या बंदरे आणि मत्स्य खात्याचं पण नियोजन मी एप्रिलपासून सुरू केलेलं आहे. आणि मी ह्या डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त निधी खर्च करण्याचं, किंबहुना 99% निधी खर्च करण्याचं माझं नियोजन आहे. आणि ह्या जे निधी उपलब्ध मला झालेली आहे या अर्थसंकल्पामध्ये मी प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. कुठल्या या दोन्ही खात्यामध्ये कुठल्या भागामध्ये गुंतवणूक केल्यानंतर, पैसे खर्च केल्यानंतर, निधी दिल्यानंतर आमचं उत्पादन वाढू शकतं, रोजगार निर्मिती होऊ शकते, खात्याला अजून चालना भेटू शकते, असे काही भाग आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत, असे काही एरिया आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यानुसार आम्ही हे निधी खर्चाचं आमचं नियोजन ह्या वर्षाचं ठरवलेलं आहे. नक्कीच खूपच सुंदर नियोजन आहे सर. आत्ताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत जहाज बांधणी आणि पुनर्विलोकन याचा तुम्ही उल्लेख केलात, तर नेमका याचा राष्ट्रीय उत्पन्नात कशी वाढ होणार आहे आणि कोकणाला याचा काय विशेष फायदा होणार आहे? सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, जहाज बांधणीमध्ये आज आपण जगाच्या पातळीवर फक्त 1% आहोत. म्हणजे चायना, जपान, साऊथ कोरिया हे पकडून जवळपास 85 ते 90% आहे. आता 1% असलेलं भारत आपल्याला अगर त्याच्या पहिल्या 10 क्रमांकामध्ये जायचं असेल तर जहाज बांधणी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रवास करायला पाहिजे. मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी नेदरलँडला जाऊन आलो माझ्या मंत्रालयात. तिथे ॲम्स्टरडॅम, रॉटरडॅम हे सगळे जे काही भाग आहेत देशातले, ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ह्या जहाज बांधणीमध्ये त्यांनी लीड घेतलेली आहे किंवा प्रोग्रेस केलेला आहे, विकास केलेला आहे. त्याच्यातले काही महत्त्वाचे लोकांना, त्याच्यातले काही तज्ज्ञ लोकांना आम्ही हाताशी धरून त्या लोकांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे. आता तिथे अटल सोल्युशन नावाच्या एका कंपनी बरोबर आम्ही 2,500 ते 3,000 कोटीचे आम्ही सामंजस्य करार करून आलेलो आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रामध्ये या जहाज बांधणीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करण्यासाठी तयार आहेत. आता तुमचा दुसरा जो भाग प्रश्नाचा आहे की कोकणाला काय फायदा? जहाज बांधणीसाठी सर्वात महत्वाची गरज असते तर समुद्राची. आपल्याकडे 720 किलोमीटरची समुद्र किनारपट्टी आहे. आपल्याकडे रेडी बंदर 85-90% तयार आहे. विजयदुर्गची जागा आपण घेऊन ठेवलेली, पण ती वादग्रस्त ठरली, पण जागा आणि जमीन आजही आपल्याकडे उपलब्ध आहे. एक म्हणून जहाज बांधणीसाठी जे सोयीस्कर अशी जे जागा असेल तर त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागांना आम्ही प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे. एक दुसरं, जहाजाचा जो पुनर्बांधणी असो, पुनर्वापर असो, या सगळ्या गोष्टीसाठी रायगड असो, पालघर असो, ठाणा असो, हा भाग आम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकतो, कारण का ते मुंबईच्या पण जवळ आहे. आता जहाज अगर आपल्याला ब्रेक करायचे असेल, तोडायचे असेल तर अलंग गुजरातच्या शिवाय पर्यायच नाही. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जहाज तोडणं, जहाज ब्रेकिंगला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. पण आजच्या तारखेला अलंग गुजरात सोडून भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही. तर आम्हाला महाराष्ट्र म्हणून आम्हाला ह्याच्यामध्ये लीड घ्यायची आहे, आम्हाला ह्याच्यामध्ये अग्रेसर राहायचं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला काही निकष ठरवून दिलेले आहेत. आणि म्हणून समुद्र अगर त्याची पहिली मागणी असेल किंवा प्रमुख मागणी असेल तर कोकणाला ह्याचा थेट फायदा होणार आहे. एका जहाज बांधणीच्या प्रकल्पातून मी आपल्याला पवारजी सांगतो, थेट 1,00,000 रोजगार एका जहाज बांधणी प्रकल्पातून तयार होतो. 25 ते 30 हजार इनडायरेक्ट रोजगार तयार होतो. म्हणजे एक जहाज बांधणीच्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथे मुलं मुलींना नोकऱ्या भेटणार आहेत. आम्ही त्या धोरणामध्ये जहाज बांधणीचं धोरण जे राज्यासाठी तयार केलेलं आहे, तुम्ही त्याच्या विस्तृत अगर त्याची माहिती घेतली तर मुलांना कौशल्य विकासाच्या अंतर्गत आम्ही ट्रेनिंग देण्याचं पण धोरणामध्ये नमूद केलेलं आहे. इंटर्नशिप ज्याच्यामुळे आपली मुलं बाहेरच्या देशामध्ये, उदाहरण आपली मुलं रॉटरडॅमला आम्ही त्यांना पाठवणार. 6 महिने ते लोकांनी जहाज बांधणीच्या कंपनीमध्ये काम करावं, शिकावं, अनुभव घ्यायचा, परत यायचं आणि इथे नोकरी करायची. ही तरतूद
किंवा ह्याचा उल्लेख आम्ही आमच्या धोरणामध्ये केलेला आहे जहाज बांधणीचा. म्हणजे आम्ही फक्त जहाज बांधणीपर्यंत न थांबता आमच्याकडे असलेल्या तरुण तरुणीचा जे काही आमच्याकडे वरदान आहे त्यांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून तयार करून जेव्हा त्या नोकऱ्या उपलब्ध राहतील तेव्हा त्यांना महाराष्ट्रातल्याच आपल्या मुलांना प्राधान्य दिलं जाईल अशा पद्धतीची सगळी तयारी आम्ही लोकांनी केलेली आहे. नक्कीच. त्यामुळे दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा प्रामुख्याने वाढ होणारच आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा येतो साहेब की सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारी आणि हा भेडसावणारी समस्या आहे ती गेली काही वर्ष आपण बघत होतो. आता या बाबतीत तुम्ही उपाययोजना करताना आम्ही ड्रोनचा वापर करणार आहोत अशी घोषणा केली. नेमकं या प्रणालीविषयी आम्हाला सगळ्यांना सांगा. सागरी सुरक्षता आणि उत्पादन आणि विकास ह्यावर आमच्या 2 बिंदूंवर आमचं सरकार आमचं मंत्रालय काम करत आहे. एका बाजूला तुमच्याशी विकासाची चर्चा किंवा माहिती दिल्यानंतर सागरी सुरक्षता या दृष्टिकोनातून 9 जानेवारीला आम्ही ह्या आपल्या किनारपट्टीवर 9 ड्रोन आम्ही सुरू केलेले आहेत मत्स्य खात्याचा. त्याचा कंट्रोल रूम आमच्या फिशरीज कमिशनर आहेत मेकर टावरमध्ये बसतात तिथे आमचं कंट्रोल रूम आजही सुरू आहे. तिथे तुम्ही कधीही जाऊन बघू शकता. त्याच्यामुळे काय झालं ड्रोनच्या सुरक्षतेमुळे आम्हाला किनारपट्टीवर कुठल्याही पद्धतीच्या अवैध पद्धतीने अगर कोणी ट्रॉलर घुसवत आहे पारंपरिक मच्छीमारांच्या हक्काचं मच्छी घेत असेल तर आम्हाला लगेच त्याची माहिती उपलब्ध होते. फोटो सकट व्हिडिओ सकट त्याच्या बोटीच्या नंबर सकट त्यांनी कुठल्या रंगाचं शर्ट घातलंय तेवढे डिटेल माहिती आम्हाला लोकांना मिळायला सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळे असंख्य मोठ्या कारवाया जे तुमच्याच माध्यमातून असंख्य वेळी लोकांच्या समोर येतात मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया त्या अवैध मासेमाऱ्यांवर सुरू केलेल्या आहेत. पण मी अजूनपर्यंत समाधानी नाही कारण का गस्ती नौकाची ऑर्डर आमच्या खात्याने दिलेली आहे. 10 ते 15 गस्ती नौका ज्या स्टीलच्या असतील आधुनिक असतील. आता आपल्याकडे लाकडी होत्या लाकडी बोटी आणि लाकडाच्या गस्ती नौकातून आपण कोणालाच पकडू शकत नव्हतो. पण आता जेव्हा स्टीलच्या किंवा आधुनिक जेव्हा गस्ती नौका आपल्याला उपलब्ध राहतील तेव्हा मला विश्वास आहे जो किनारपट्टी जी आपल्याला सुरक्षित ठेवायची आहे मग त्याच्यामध्ये अंमली पदार्थ असो अवैध मासेमारी असो ड्रग्ज असो स्मगलिंग असो सगळ्या पद्धतीचा व्यवहार आतापर्यंत त्या किनारपट्टीवर होत होता. बीफचा व्यवहार असो सगळंच होतं. आता ह्याला आळा आणण्यासाठी आता आम्ही एवढं सज्ज राहिलेलो आहे की आमच्या किनारपट्टीवर चुकून पण कोण आला आता हल्लीमध्ये तुम्ही झालेल्या कारवाया बघा चुकून पण कोण आला तर परत जाण्याचे सगळे दरवाजे आम्ही बंद करतो. कोणाचेही किती मोठ्या माणसाचा फोन आला मी त्यांना सांगतो की आमच्या राज्याचं हे धोरण नाही. आता पण जेव्हा मी केंद्रीय मत्स्य खात्याच्या मंत्र्यांबरोबर माझी बैठक मुंबईला होती त्यांच्या समोर मी भाषणामध्ये बोललेलो आहे की एलईडी फिशिंग आणि अवैध मासेमारी हे आमच्या राज्यामध्ये आम्ही खपून घेणार नाही. याबद्दल केंद्राने कडक भूमिका घ्यावी. केंद्राचा कायदा आहे एलईडी फिशिंग बंदीचा केंद्राचा कायदा आहे 12 नॉटिकल माईल्सच्या संदर्भात त्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने कडक भूमिका घ्यावी. कारण का महाराष्ट्र राज्य म्हणून आमच्या किनारपट्टीवर आम्ही असा कुठलाही अवैध जे काय सुरू आहे ते खपून घेणार नाही. त्या बाबतीमध्ये ही दखल घेतलेली आहे. पण मी आपल्या माध्यमातून किनारपट्टीतल्या माझ्या सर्वच पारंपरिक मच्छीमारांना मी विश्वास देतो. या खात्याचा मंत्री म्हणून माझ्याकडे 0 टॉलरन्स म्हणजे मी कुठल्याही पद्धतीचा माझ्या पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय हा सहन करणार नाही. म्हणून जिथे जे पण येत असतील ते कितीही मोठे बलाढ्य असतील कितीही मोठे श्रीमंत असतील कितीही ताकदीचे असतील पण जो माझ्या पारंपरिक मच्छीमारांच्या आडवा येईल त्याला मी सोडणार नाही. ही भूमिका मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून माझी असेल. नक्कीच. त्यामुळे सागरी तळ आपला सुरक्षित जास्तच राहणार आहे. सर गोड्या पाण्याच्या मच्छीबाबत त्याच्यामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी मच्छीमारांचा आर्थिक स्तर उंचावावा म्हणून तलावांचं डिजिटलायझेशन करायचं एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला. याचा काय फायदा होणार? बघा काय होतं आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या डोक्यामध्ये गोड्या पाण्याच्या मासेमारीचं धोरण तुम्ही आणा असा आम्हाला आदेश दिलेला आहे. आम्ही त्याचा एक अभ्यास असा केला की जे तलाव आणि त्याचे जे ठेके दिलेले आहेत ते 30-30, 40-40 वर्षापासून एकच व्यक्तीला दिलेले आहेत. अशा असंख्य माहिती आमच्या नजरेसमोर आलेली आहेत. त्याच्यामुळे डिजिटलायझेशन करायचं योग्य माहिती खात्याकडे तरी येऊन दे. नेमकं त्या तलावातून काय उत्पादन होतं किती होतं कमी होतं जास्त होतं. आता आम्हाला एका शरीराला डॉक्टरला बरं करायचं असेल काय करतात पहिले जाऊन टेस्ट करा तुम्ही तुमचे हे सिटी स्कॅन करा एक्सरे करा. मग एक्सरे बघितल्यानंतर डॉक्टर तुम्हाला सांगतो चला पवार तुम्हाला अशा पद्धतीचे रोग लागलेले आहेत त्याला हे त्याच्यावर औषध आहे. हे डिजिटलायझेशन मध्ये एक्सरे काढणं आहे.
आम्हाला माहिती तरी आमच्याकडे येऊन दे, उपलब्ध तरी होऊन दे. मग त्या आधारे एकदा आता आमच्याकडे माहिती यायला सुरू झालेली आहे. आम्ही याच्यातून स्पर्धा सुरू केलेली आहे. छोटे तलाव 0 ते 50 ते लेवलचे जे तलाव आहेत, क्षमतेचे जे तलाव, त्यांना बाजूला काढलेला आहे आणि 50 फूटच्या सगळ्या तलावामध्ये जो स्टे 2000 मला वाटतं 23चा होता तो मी उचलला. त्याच्यामुळे स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेली आहे. स्पर्धा सुरू झाली तर एकाच व्यक्तीची मक्तेदारी राहत नाही आणि त्याच्यामुळे उत्पादनावर फार मोठा फायदा होतो. आज विचार करा, आम्ही 16व्या क्रमांकावर आहोत गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये. त्याला अगर आम्हाला 10 क्रमांकामध्ये आणायचं असेल, पहिल्या 5 मध्ये आणायचं असेल तर आम्हाला उत्पादन वाढवण्यावर जोर टाकायचा आहे. मग दुसरा एक भाग आम्ही काय केला की गोड्या पाण्याच्या मासेमारीवर असलेले अतिक्रमण आणि गाळ हे काढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. गाळ काढण्यासाठी आम्ही जलसंपदा खात्याला बरोबर घेतलं. त्यांना आम्ही उदाहरण मी नागपूर डिव्हिजनची बैठक गेल्या आठवड्यात घेतली. त्यांना सांगितलं गाळ काढण्याचा सगळा रिपोर्ट आम्हाला द्या. सगळा गाळ काढल्यानंतर थेट तुम्हाला उत्पादनामध्ये फायदा होतो. अतिक्रमण असल्यामुळे तिथे पण आम्हाला एक्झॅक्ट आकडे काय नेमकं त्या तलावावर सुरू आहे ते आम्हाला मिळत नाही. म्हणून हे काही महत्वाचे निर्णय आम्ही गोड्या पाण्याच्या संदर्भात घेतले असल्यामुळे मला विश्वास आहे गोड्या पाण्यातल्या मासेमारीमध्ये पण महाराष्ट्र राज्य हे पहिल्या 10 क्रमांकामध्ये निश्चित पद्धतीने येईल हा विश्वास आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. ते स्पर्धात्मक झालं पाहिजे, पारदर्शक असलं पाहिजे. एकच व्यक्ती एकच संस्थेला तुम्ही 30-40 वर्ष अगर ठेका देऊन ठेवला असेल आणि त्याच्या उत्पादनाची माहिती अगर खात्याला मिळाली नसेल तर मग नेमकं तो तिथे चांगलं करतोय वाईट करतोय हे आम्हाला कळणारच नाही. त्याच्यावरच आम्ही लोकांनी काम केलेलं आहे. बरोबर. आधुनिकतेकडे वाटचाल करताना साहेब आता नीलक्रांती नवीन गोष्ट पुढे येते किंवा AI टेक्नॉलॉजी, मग याचा वापर करून आपण मत्स्य व्यवसायामध्ये कशी प्रगती साधू? बघा, जसं मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या AI पाऊल टाकलंय त्याच्या अगोदर आमच्या खात्यात मत्स्य खात्याला मार्वेल संस्थाशी जोडून आम्हाला त्याचे चीफ सेक्रेटरीकडून आम्हाला त्याची परवानगी मिळालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आमच्या खात्याला AIच्या अंतर्गत उत्पादन वाढवणं, पारदर्शकता आणणं. उदाहरण मच्छीमारांना आम्ही समुद्राच्या संदर्भात पूर्ण माहिती AIच्या माध्यमातून देणार आहोत की नेमकं कधी मासेमारी करावी, कुठे करावी, कुठे केल्यावर तुम्हाला फायदा होऊ शकतो. वातावरणाचे एकंदरीत बदलाच्या बाबतीमध्ये त्यांना त्यांच्या ऍपवर किंवा ChatGPTच्या सारखं एक हे तयार करून त्यांना त्याची पण माहिती उपलब्ध करण्याची आमची लोकांची AIच्या माध्यमातून तयारी आहे. म्हणून एकंदरीत AIचा वापर उत्पादन आणि त्यांना सतर्कता आणि त्याचबरोबर त्यांना नफा कसा वाढू शकतो त्यावर आमचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे. आपल्या सिंधुदुर्गाकडे पर्यटन जिल्हा म्हणून बघितलं जातं आणि तो आहेच. राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण मोठी वाटचाल केली. समुद्र किनाऱ्याच्या जागी चित्रीकरण होतं किंवा वेगवेगळ्या फिल्म्स शूट्स होतात, तर त्याचा वापर करून आपलं शासनाचं उत्पन्न वाढावं म्हणून आपण काय योजना? काय होतं त्याच्यामध्ये महत्वाचं पाऊल मी असं टाकण्याचा उल्लेख काल पण मी गुंतवणूक परिषदामध्ये केला. माझी इच्छा आहे की इथे जगाचं लक्ष पहिलं सिंधुदुर्गाकडे आलं पाहिजे. आज आदरणीय मोदीजींनी जाऊन लक्षद्वीपच्या किनारपट्टीवर बसले, फोटो काढला, त्याच्यामुळे लक्षद्वीप कुठे आहे हे विचारणारे 100 लोक तरी तयार झाले. आज कुठलाही फिल्म स्टार विकी कौशल घ्या, अक्षय कुमार घ्या, तो जाऊन अगर बीचवर उभा राहिला. उदाहरण हल्ली गेल्या 2 वर्षा अगोदर सचिन तेंडुलकरजींनी येऊन आपला 50वा वाढदिवस वेंगुर्ल्याच्या निवती बीचवर येऊन साजरा केला. त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न वाढले, उत्सुकता वाढली, लोक विचारायला लागले नेमकं निवती बीच कुठे आहे, सिंधुदुर्ग कुठे आहे. तोच माझा प्रयत्न असा आहे की आपल्या या पुढच्या वर्षीचा झी सिने अवॉर्ड किंवा फिल्मफेअर अवॉर्ड ह्याच्यातले कुठलं तरी असा एक मोठा कार्यक्रम चित्रपटसृष्टीचा आपल्या सिंधुदुर्गात अगर आपण घेण्यात यशस्वी झालो तर सिंधुदुर्ग काय आहे हे लोकांना कळेल. इथे आल्यानंतर बघितल्यानंतर आपलं निसर्ग एकदा नजरेसमोर टाकल्यानंतर मला एवढा आत्मविश्वास आहे की बघितल्यानंतर लोक मॉल्डीव्हला जायला विसरतील, स्वित्झर्लंडला जायला विसरतील आणि सगळं शूटिंग आपल्या सिंधुदुर्गातच करतील. आणि शूटिंग असो, हे आपला बॉलिवूड असो, या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होऊ शकतो ना. स्पॉट बाय पासून असिस्टंट डायरेक्टर पासून बाकी सगळ्याच निर्मात्यांमध्ये एवढ्या नोकऱ्या तिथे उपलब्ध आहेत. तर त्या एका मोठा कार्यक्रम आमच्या जिल्ह्याच्या इथे झाला. मी तुम्हाला बोलतो आमच्या जिल्ह्याचे अर्थकारणाला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा मिळेल आणि त्याच दिशेने माझी वाटचाल सुरू आहे.
याविषयी सर कार्यक्रमामध्ये शेवटचा प्रश्न. आपण आता इंटरनेटच्या माध्यमातून AI आणि त्याच्या पुढच्याही युगामध्ये जात आहोत. मुंबईमध्ये ई टॅक्सी धावणार आहे आणि अशा पद्धतीची तुम्ही घोषणा केली आणि त्याच्यामध्ये स्वीडनच्या कंपनीबरोबर चर्चा देखील होते आहे. तर हा नेमका काय प्रकल्प आहे? ई टॅक्सी म्हणजे दोन विषय आहेत. MMR रिजन मध्ये वॉटर टॅक्सी आम्ही चालू करतो. MMR रिजन म्हणजे मुंबईमधल्या आतमधला बँड्रा, वर्ली, वर्सोवा, दहिसर, बोरिवली हा जो MMR जो रिजन आहे, इथे कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर आम्ही इथे मुंबई वॉटर मेट्रो चालू करण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे. त्याचं DPR सुरू होतोय. एकदा DPR पूर्ण झाला तर माझा असा अंदाज आहे की पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत मुंबईमध्ये वॉटर मेट्रो आम्ही सगळीकडे MMR रिजन मध्ये सुरू करू शकतो. दुसरं म्हणजे की आता गेटवे ऑफ इंडिया टू एलिफंटा, गेटवे ऑफ इंडिया टू अलिबाग आपण लाकडी बोटांमध्ये जातो. 30-40 लोक एका बोटीमध्ये घुसवले जातात. असुरक्षितता असते. काही आता हल्लीमध्ये काही ऍक्सिडेंट पण झालेले आहेत. म्हणून माझा असा प्रयत्न आहे, आमच्या डिपार्टमेंटचा असा प्रयत्न आहे की त्याच्यापेक्षाही चांगला पर्याय आता स्वीडनमध्ये आम्ही कॅन्डेला क्रूज नावाच्या काही कंपन्यांना ते येऊन आम्हाला भेटले. इलेक्ट्रिक चालणाऱ्या बोटी जे 30 लोकांना घेऊन जाऊ शकतात, सक्षम बोटी, आधुनिक बोटी, असे काही वेसल आमच्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही घेऊन यावं अशा बाबतीत आमची बातचीत त्यांच्याबरोबर सुरू आहे. एकदा निश्चित झाल्यानंतर माझी इच्छा आहे की जसं तुम्ही मुंबईला लोकल ट्रेननी जाता, आपल्या गाडीनी जाता, तसं तुम्हाला मुंबई ते म्हणजे नरिमन पॉईंट ते बोरिवली जायचं असेल तर तुम्ही समुद्राच्या रस्त्याने पण जाऊ शकता. तिथे ट्रॅफिकचा प्रश्न राहत नाही, वेळेची बचत होते आणि तुम्हाला चांगला अगर प्रवासाचा अनुभव जर आम्ही देऊ शकलो तर मला विश्वास आहे की लोक दुसऱ्या मार्गाने जाणारच नाही. आणि तसं पण आज जे मेट्रोचे जे जाळं आमचे जे आदरणीय देवेंद्रजींनी जे तयार केलेलं आहे पॉवरजी, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकवर त्याचा फायदा झालेला आहे. ट्रॅफिक कमी झालेलं आहे मुंबईचं. तेच जेव्हा उद्या जाऊन आपण मुंबई ते सिंधुदुर्ग असो किंवा मुंबई म्हणजे माझगाव म्हणजे नरिमन पॉईंट ते बोरिवली असो, आपण जल वाहतुकीच्या माध्यमातून अगर प्रवास करू शकलो तर मला विश्वास आहे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होईल आणि लोकांचा पण प्रवास सुकर होईल. मंडळी, आपण बघितलं नितेश राणे साहेबांनी दिलखुलास पद्धतीने किती विस्तृत माहिती दिली. म्हणजेच राज्याच्या मत्स्य व्यवसाय उत्पादनाबरोबरच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुद्धा विकास व्हावा यासाठी जो समतोल साधला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. पण मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास याबाबत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाटचाली संदर्भात आणि इथल्या दरडोई उत्पन्नासंदर्भात नितेश राणे साहेबांबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या. या भागामध्ये तुर्तास आपण थांबूया. त्यांचे आभार मानतो आणि पुढच्या भागामध्ये नक्कीच नवीन विषय घेऊन त्यांच्या समवेत आपण पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. तोपर्यंत नमस्कार. प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.